तर बऱ्याच स्त्रियांचा हा प्रश्न असतो की ओव्ह्युलेशन म्हणजे काय आणि ओव्ह्युलेशनचा दिवस हा कसा कॅल्क्युलेट करतात. तर प्रेग्नन्सी प्लॅन करत असताना प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या ओव्ह्युलेशनबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन ही असायलाच हवी. चला तर मग आज आपण जाणून घेऊया की ओव्ह्युलेशन म्हणजे काय. ओव्ह्युलेशन म्हणजे दर महिन्याला स्त्रीच्या बीजाशयातून म्हणजेच ओव्हरीमधून एक ओवम बाहेर पडतो. तो साधारणतः 12 ते 24 तास हा जिवंत असतो. पहिले 6 तास त्याची फर्टाईल पोटेन्शियल ही सगळ्यात जास्त असते. म्हणजेच गर्भधान करण्याची कपॅसिटी ही सगळ्यात जास्त असते. म्हणून हा काळ कन्सीव्ह होण्यासाठी बेस्ट असतो. तर आता आपण बघूयात, की हा ओव्ह्युलेशनचा डे नक्की कॅल्क्युलेट कसा करतात. तर ओव्ह्युलेशनचा डे हा प्रत्येक स्त्रियांचा हा वेगवेगळा असतो. कारण ओव्ह्युलेशनचा दिवस हा प्रत्येक स्त्रीच्या मेन्स्ट्रुअल सायकलच्या ड्युरेशनवर डिपेंड असतो. काही स्त्रियांची मेन्स्ट्रुअल सायकल ही 28 दिवसांची असते, काहींची 30 दिवसांची असते, तर काहींची 35 दिवसांची देखील असू शकते. तर ओव्ह्युलेशनचा दिवस कॅल्क्युलेट करताना या ड्युरेशनमधून आपण 14 दिवस मायनस करतो. म्हणजे जर का तुमची सायकल ही 28 दिवसांची असेल, तर 28 दिवसांमधून आपण 14 दिवस मायनस केले तर उत्तर येतं 14. म्हणजे 14 हा तुमचा ओव्ह्युलेशनचा दिवस असतो. म्हणजे 14व्या दिवशी तुमची कन्सीव्ह होण्याची चान्सेस हे सगळ्यात जास्त असतात. अशाच प्रकारे बाकीच्या सायकल्सचा ओव्ह्युलेशनचा डे हा मी कॅल्क्युलेट करून कॅप्शनमध्ये मेन्शन केलेला आहे.